नमस्कार काका, आपलं नाव काय आहे? माझं नाव आत्माराम शांताराम वराडकर. आणि मॅडम आपलं? अश्विनी आत्माराम वराडकर. किती वय आहे सर आपलं? माझं वय आता 65 वर्ष पूर्ण. आणि आपण यांच्या वाईफ आहेत. तर मला हे विचारायचं आहे, काय त्रास आहे तुम्हाला दातांचा? मला म्हणजे आता माझ्या दातामध्ये वरच्या जबड्यातील पाठीमागचे दोन्ही बाजूचे 5-5-10 दाढा निघालेल्या आहेत. खालच्या एका बाजूचे 4 आणि एका बाजूचे 3 दाढा याचं ब्रिज बसवलेलं आहे. त्याच्या पाठीमागचे लास्ट शेवटच्या टोकाच्या दोन्ही दाढा खराब झालेल्या आहेत. खालच्या जबड्यातील समोरील एक समोरचा दात पडलेला आहे आणि त्याच्या बाजूचा एक आहे तो हलतो आहे. किती वर्ष झाला त्रास आहे तुम्हाला काका? आता दातांचा हा दुखणे हलणे हा त्रास जवळजवळ साधारण 15 ते 20 वर्ष झाली. इतक्या वर्ष आपण दातांचा त्रास काढताय, काय फरक तुम्हाला तुमच्या जीवनात असा वाटला की दातांचा त्रास आपल्याला होतोय? तर तुम्हाला एक फरक तर जाणवत असेल ना, की नॉर्मल माणसापेक्षा किंवा तुमच्यात तुम्ही एवढ्या वर्ष तो त्रास सहन करताय, काय तुमच्या मनावर, तुमच्या शरीरावर, दैनंदिन जीवनात तुमचा याचा प्रभाव पडतो? काय वाटतं तुम्हाला? प्रभाव वाटतो म्हणजे कसं की कामाचं स्वरूप, कामाची दगदग किंवा त्या ठिकाणी मिळणाऱ्या साधन सुविधा किंवा जे आपण फूड इनटेक करत होते त्यानुसार शरीरात होणारे बदल किंवा शरीरात डिफिशियन्सी वगैरे घडतात आणि त्याचा परिणाम मग आपल्या दातावरती होतो. आणि काही वर्षी कामाच्या गडबडीत आपल्याला दातांची देखरेख करायला तेवढी अवसर मिळत नाही, त्यामुळे दुर्लक्ष होतं. त्यामुळे अशी परिस्थिती आणि सोशली आपण जेव्हा सोशली लोकांमध्ये मिसळतो, बोलताना त्यांच्यासोबत वावरताना आपले दात खराब आहेत, तर याचा काही फरक, मानसिक फरक आपल्यावर पडतो? हा, त्याचा फरक जाणवतो ना. म्हणजे आपल्याला कुठेतरी आपल्या नेहमीच्या पर्सनॅलिटी लुक मध्ये आपण व्यवस्थित कपडे घातले चांगले तर आपल्याला चांगलं फ्रेश वाटतं आणि म्हणजे फ्रेश वाटतं जरा व्यवस्थित. त्या पद्धतीत आपल्या तोंडाची दात वगैरे समजा जर कमी असले किंवा तुटलेले अर्धे असले तर थोडंसं ऑकवर्ड वाटतं, एवढंच. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे, कारण की आपण यांच्यासोबत जास्त वेळ घालवता, तर यांचा दातांचा त्रास वाढतोय, यांच्या जीवनात त्याचा प्रभाव पडतोय असं तुम्हाला कधीपासून वाटायला लागलं? झाले 8-9 वर्ष. 8-9 वर्ष झाली. मला खरंच आता हा प्रश्न विचारायचा आहे की एवढ्या वर्ष आपण हा दातांचा त्रास सहन केला, इतका वेळ का लागला? डेंटल इम्प्लांट ची सर्जरी घेण्याचा जो निर्णय आहे, इतका वेळ आपण का घेतला? आम्ही राहताना कसं मागास भागात राहतो. हां, तिकडे ह्या सुविधा वगैरे काहीच नाही. फक्त दात दुखायला लागले की डॉक्टरकडे जाणं आणि तात्पुरतं काहीतरी करून घेणं एवढंच. मुख्य राहण्याचं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात ओरोस, आणि त्या ठिकाणी फक्त तालुका लेवलला डॉक्टर BDS MD नाहीच तिथे. BDS डॉक्टर असतात आणि त्यांच्याकडे त्या सुविधा असतात, साधन सुविधा ज्या आहेत त्यानुसार तिथे फक्त तुटलेले, खराब झाले, दुखणारे दात काढणे आणि तिथे ब्रिज बसवणे इथपर्यंत टेक्नॉलॉजी पोहोचलेली आहे. त्या ठिकाणी पडलेले दातच असतील, पाठीमागचे दात नसतील तर पुढे ब्रिज करता येत नाही. त्यामुळे आहे त्या परिस्थितीत दिवस घालावे लागतात. त्यावेळी दात बसवणे किंवा नवीन दात इम्प्लांट करण्याची जी आता सुविधा आहे, टेक्नॉलॉजी आहे, ही गावापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे ह्या जास्त दातांचं दुखणं झालं. तर जेव्हा पडलेलं एकच दात जर इम्प्लांट केला असता तर पुढच्या दातांना त्रास झाला होता. मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जसं तुम्ही सांगितलं की गावामध्ये या सुविधा उपलब्ध नाही आहेत, याच्या मागे अजून एक आर्थिकता, म्हणजे आर्थिक चं पण कारण आहे का की आपण एवढ्या वर्ष आपण पुण्यात पण तेव्हा येऊ शकला असता किंवा मुंबईत जाऊ शकला असता, तर आर्थिकता पण त्याच्या मागे कारण असू शकतं? हा, आर्थिक कारण म्हणजे कसं की गावाकडच्या लेवलला काय एवढी फार जास्त कॉस्टली ट्रीटमेंट नाहीये, पण शहरात यायला लागलं तर त्यावेळेच्या उपलब्ध इकॉनॉमिक आपल्या खर्चिक वाटतं. त्यामुळे पेशंट शहराकडे येण्याचं टाळतात आणि तिथल्या लोकल सुविधेचा लाभ घेतात. दातांचे तुम्ही उपचार केलेत याच्या आधी, पण तुमच्या मनात भीती, दात काढण्याची किंवा दातांची शस्त्रक्रिया अशी काही भीती आहे तुमच्या मनात सर? भीती असं नाही, पण काय असतं ज्या ठिकाणी ग्रामीण लेवलला जी काय डॉक्टरांकडनं जी काय सुविधा उपलब्ध होती किंवा जी काय ट्रीटमेंट मिळते त्यामुळे त्यात एवढं ऍडव्हान्स टेक्निक किंवा ऍडव्हान्स मेडिसिन नसल्यामुळे ते दात काढताना दुखणं वगैरे
किंवा थोडंसं काही ह्या ट्रीटमेंटमध्ये इरर राहिल्यामुळे त्यांचं पेशंटला दुखण्यात जाणवतं आणि काही समजा इरर राहिले त्या फॉल्ट राहिला तर तो दुरुस्त करताना थोडी त्रासदायक ट्रीटमेंट होते, एवढंच फक्त जाणवतं. आता आपण फुल माउथ इम्प्लांटला जातोय. तुमच्या मनात या फुल माउथ इम्प्लांट विषयी काही शंका आहेत? डॉक्टरांनी तुमच्या शंका दूर केल्यात, काही ठेवल्यात, काय आता काय मनात सुरू आहे तुमच्या? डॉक्टरांनी बऱ्याच शंका निरसन केले आहेत, तरी पण अजून वाटतं की पूर्वी आपल्याला असलेले ओरिजिनल दात काही अंशी काढावे लागतात, तर ते अनुभवानं सिद्ध होणार आहे किंवा ते चांगले होते की आपण जे आर्टिफिशियल आता जे लेटेस्ट इम्प्लांट करणारे दात बसवतो त्यांचं लाईफ चांगलं आहे, ते युजफुल होते, दिसायला तर चांगलं दिसणार आहे व्यवस्थित, पण त्याचं जेव्हा युज होणार आहे त्यावेळी ते आपल्याला अगदी बरोबर अगदी बरोबर देणार आहे किंवा कुठलं चांगलं आहे, पूर्वीचं होतं ते चांगलं आहे की आता केलं. अगदी बरोबर. दोघांच्या शेवटचा प्रश्न विचारतो, दोघांच्या या सर्जरीपासून काय अपेक्षा आहेत? दोघांच्या या सर्जरीमधनं काय अपेक्षा आहेत? अपेक्षा म्हणजे आता कसं की आता आमचं आता यश आता 65 झालेलं आहे, याच्या पुढे दात म्हणजे खाण्यासाठी आणि त्याचं व्यवस्थित शरीराचं भरण पोषण करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि दुसरी म्हणजे एक की आपल्या पर्सनॅलिटीमध्ये चांगला फरक पडतो. त्याच पर्सनॅलिटीमध्ये या इम्प्लांटमध्ये फरक पडणारच आहे, खाण्यामध्येच पडणार आहे. आणि मला वाटतं काही अंशी व्यवस्थित अन्न चरवण करायला मिळाल्यामुळे जो होतो आता जे अन्न खाण्यासाठी जो त्रास होणार नाही आणि इझी खाता येईल आणि थोडंसं शरीर मजबूत होण्यासाठी मदत होईल. तुम्हाला चेक करायचं आहे कसं वाटते, काय वाटते? हा बरं वाटतं. 3 दिवसापूर्वी तुम्ही दवाखान्यामध्ये सर्जरी करायला आला होता. आपण वरचे पूर्ण दात बसवले आहेत. सर्जरीचा तुमचा अनुभव काय आहे? सर्जरीचं डॉक्टरांचं तर कौशल्य बघितलं तर सर्जरी करण्यामध्ये डॉक्टर कधी एक्सपर्टच आहे. हा चांगलंच आहे, म्हणजे डॉक्टरांच्या कामाबद्दल काय हे कोण म्हणजे हे नाव ठेवणार नाही, असं काम त्यांचं चांगलं आहे. व्यवस्थित हँडल करण्याची त्यांची कॅपॅसिटी आहे. सर्जरीमध्ये ते वापरण्याचं काम करतात. माझा अजून एक प्रश्न आहे, तुम्ही याच्या आधी एक दात काढले होते गावाकडे. तुमचा दात काढण्याचा अनुभव, तुम्हाला एक भीती होती की मला दात काढताना मला भीती म्हणा, तुम्हाला शंका पण होती. यावेळी पण तुमचे दात काढले, सर्जरीमध्ये पण तुमचे दात काढले. दात काढणे, स्क्रू बसवणे आणि दात बसवणे या तिन्ही प्रोसेसमध्ये तुमचा काय जो अनुभव होता तो सॉल्व्ह झाला, काय झालं? आता आपल्याकडे कसं की गावाकडे ज्या आपल्या डेंटल क्लिनिक जे आहे त्या ठिकाणी दात दुखणं, कीड लागणं, त्यानंतर फुटणं असं झालं की ते काढण्या एक्स्ट्रॅक्ट करण्याचं काम केलं जातं.
आणि त्याला फक्त ब्रिज शिवाय तिथे काय सुविधा उपलब्ध नाही एवढ्या ग्रामीण भागामध्ये. आता आपल्याकडे शहरामध्ये कसं इम्प्लांट डेंटल इम्प्लांट आता नवीन टेक्निक आता डेव्हलप झाल्यामुळे आता आपल्या शहरामध्ये सगळे क्लिनिक्स आहेत, ते सुविधा आहेत, लोकांना काम करत आहेत. पण ब्रिजपेक्षा डेंटल इम्प्लांटेशन हे खूप चांगलं आहे. कारण एकदा केल्यानंतर त्याला हेच नाही, म्हणजे भंग नाही असंच म्हणतात. मॅडम आपला काय अनुभव आहे? तुम्ही यांना सर्जरी केल्यानंतर घरी पाहिलं, स्क्रू पाहिलेत, यांना काय घरी त्रास झाला, जेवताना काय त्रास झाला, आज दात बसवलेत, त्यांचं तुम्हाला काय बदल वाटतो? केल्यापासून आमचं लिक्विडच चालू होतं. हां हां. तर मग काढल्यानंतर मग व्यवस्थित होते. आता दात एक बसवल्यानंतर पण व्यवस्थित. तुम्हाला डॉक्टर मनीष या क्लिनिक विषयी तुम्हाला काही सल्ला द्यायचा आहे, काही सजेशन्स द्यायचे आहेत? सजेशन्स नाही, डॉक्टरचं पेशंटची जे बिहेवियर आहे पेशंटला हँडल करणं म्हणण्यापेक्षा बिहेवियर जे आहे ते खूप चांगलं आहे. डॉक्टर कुठल्याही प्रकारे स्वतः म्हणजे असं म्हणजे एग्रेसिव्ह होत नाही किंवा पॅनिक होत नाही. पेशंटच्या किती जरी ऑकवर्ड समजा पेशंटचे जे हे असतं काय तुम्हाला सांगायचं म्हणजे एक्सप्रेशन जे आहे त्याशी डॉक्टर हे करत नाही, प्रतारणा करत नाही किंवा चांगल्या पद्धतीने पेशंटला हँडल करूनच काम करतात. आनंदात येत होतो, जाताना पण तशीच जात होतो. नाहीतर डॉक्टरकडे जाताना एक भीती असायची, ती भीती मात्र. कारण वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या सामाजिक जडणघडणीत वावरत असताना आपण वेगवेगळ्या लोकांशी त्यांच्या व्यवसायानुसार आपण त्यांच्या संपर्कात येतो. तर आता हा डेंटल क्लिनिकचा आणि डॉक्टर ते सुद्धा जे कुठे आणि कोणतरी असतील, अकाउंटंट असेल आणि कोणते व्यापारी असतील आणि कोण मोठे उद्योजक असतील, तर ते कसं आपलं प्रेस्टीज राखून समोरच्याशी वागतात. तर डॉक्टरांचं तसं वाटतं नाही. डॉक्टर आपल्या घरच्या माणसासारखं त्यांच्याशी वागून काम करतात. आपण मी एक डॉक्टर आहे किंवा डेंटो ऑर्थोडॉन्टिस्ट आहे म्हणून तसं त्या रुबाबात नसतात. चांगलं एक स्किल देऊन काम करण्याची त्यांची हॅबिट आहे, सवय आहे. खूप खूप धन्यवाद आपले. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. तुम्ही हसत राहावं, निरोगी राहावं आणि तुमच्या जीवनात दातांची कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये आता हीच आमची प्रार्थना आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हाला दोघांना. धन्यवाद.